पुण्यातल्या नवले पुलावरील ट्रक अपघातानंतर लागलेल्या आगीमध्ये 7 जणांचा होरपळून मृत्यू झालाय तर 13 जण जखमी झालेले आहेत. ट्रक 7 ते 8 वाहनांना धडक देऊन दुभाजकावर धडकला. ट्रकचा ब्रेक फेल झाल्यानं हा अपघात झालेला आहे. 2 कंटेनरच्या मध्ये एक कार अडकली आणि कारमधील कुटुंबियांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर ट्रक चालकाचा मृत्यू झालेला आहे. या अपघातामध्ये एका लहान मुलाचाही मृत्यू झालाय. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे. आपण बघतोय पुण्यातल्या नवले पुलावरील ट्रक अपघातामध्ये लागलेल्या आगीत 7 जणांचा होरपळून मृत्यू झालेला आहे तर 13 जण जखमी झालेत. 7 ते 8 वाहनांना धडक देऊन दुभाजकावर तो ट्रक धडकला. ट्रकचा ब्रेक फेल झाल्यानं हा अपघात झालेला आहे. एका कारमध्ये 5 कॅज्युअलिटीज होत्या, ज्याच्यामध्ये 2 बॅक साईडला 2 लेडीज होत्या, 2 फ्रंट साईडला जेंट्स होते आणि एक लहान मूल होतं. जी कारमध्ये अडकली होती, कारमध्ये अडकले होते कारण ती कार पूर्ण दोन्ही साईडनी चेंबली होती. कारण जो कात्रज टनेलमधून आलेला जो ट्रक होता त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हेवी मेटल आहे, लोखंडाचे छोटे छोटे ग्रॅन्युअल्स आहेत. तो इतका मोठा ट्रक आहे की तो अनकंट्रोल्ड होत आला, काही गाड्यांना ठोकत आला आणि तो नंतर एका ट्रकवरती आदळला. त्या ट्रकच्या मागे एक कार होती आणि त्या कारमध्ये CNG फ्युएल असल्यामुळे ते मोठ्या प्रमाणामध्ये पेटलं आणि त्याची आग लागल्यामुळे ट्रकचं आणि दुसऱ्या ट्रकचं जे डिझेल टँक आहे त्या पेटल्या गेल्या. मागे जी गाडी होती त्याचा डिझेल टँक फुटला. आग कशी लागली? डिझेल टँक मुळे लागली असावी हे तर जाणवते, कारण की त्या गाडी मी पाहत होतो तर डिझेल टँकला त्या ट्रकला आग लागली असं मला ते दिसलं. मग मी पळत तिथे गेलो. पळत गेल्यानंतर त्या गाडीमधून एक आवाज म्हणजे 4 व्हीलर मधून एक आवाज येत होता, वाचवा अशा टाईप मध्ये आवाज येत होता. परंतु आग एवढी होती की तिथं जाण्याची शक्यच नव्हतं. मग मागे अजूनही गाड्या आणि छोटी मुलगी दिसली की जी की रोडवर पडलेली होती. आणि घटनास्थळावरून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. नवले ब्रिजवरील अपघात मालिकेची तीव्रता दाखवण्यासाठी आम्ही हे नरे गावाचा जो सेल्फी पॉईंट आहे, जिथे लोक सेल्फी काढतात, गावकऱ्यांनी सेल्फी पॉईंट सुरू केलेलं. इथे नेहमी अपघात होतात. इथून हा अपघाताची मालिका सुरू झाली. इथून बघा या सगळ्या लाईनीत सगळ्या ठोकलेल्या गाड्या त्या कंटेनरनी 1 2 3 4 आणि असं पुढे 5 6 7 8 म्हणजे किमान 10-15 गाड्या ठोकल्यात ह्या सगळ्या कंटेनरने आणि पुढे जाऊन मग ते आग लागली. म्हणजे साधारण जर अंतर जर पाहिलं फिजिकली एक किमान 500 ते 1000 म्हणजे 1 किलोमीटरच्या परिसरात मी सगळं इथून जे नवले ब्रिज पासून जे ते नरे सेल्फी पॉईंट पासून जो अपघात सुरू होतो थेट इथपर्यंत असं लागोपाठ त्या गाड्या ठोकत गेल्या. पुढे एक ती बस आहे बघा, ते बसमधले बरेचसे लोक जखमी आहेत. तिथे एक कार जागेवर फिरून चक्काचूर झाली. त्यातले 1-2 दगावल्याची माहिती मिळते. म्हणजे आतापर्यंत जर मृत्यूंची संख्या पाहिली, हे बघा हे सगळं गाड्याचं सामान पडलेलं आहे ॲक्सिडेंटमधलं सगळं. ही सगळी अवस्था बघा काय अवस्था आहे. तिकडं साधारण 7 आतापर्यंत मृत्यू मिळाल्याची माहिती मिळते. जखमींची संख्या 13 आहे. ही जखमी संख्या नक्कीच वाढू शकते. हे बघा गाडीतलं सामान काही लोक अजून गोळा करतात, काही नेतात. ही सगळी अवस्था अशी दयनीय म्हणजे पाहवतही नाही अशी भयानक अवस्था आहे ॲक्सिडेंटची. इथून तो अपघातचा पॉईंट सुरू होतो तर तिकडं पुढं म्हणजे नवले ब्रिजपासून तो वडगाव ब्रिजपर्यंत याची साधारण ही ह्या नरे सेल्फी पॉईंटपासून तर थेट नवले ब्रिजपर्यंत एवढं सगळं अंतर आहे अपघाताचं. म्हणजे तिथं आपण जे शॉट केले तिथून म्हणजे साधारण एक 500 ते 1000 मीटरच्या परिसरात हा अपघाताची सगळी सिरीज होती. म्हणजे लागोपाठ 1 2 4 5 7 8 गाड्यांना ठोकत गेल्यातून तिथं जाऊन ते दोन्ही कंटेनरच्या मध्ये कार अडकली आणि आग लागली अचानक एका कंटेनरला आणि त्यातनं मग अपघात तीव्र वाढली आणि किमान 7 लोक तरी अजूनही मृतांसंख्या कदाचित वाढू शकतो. पोलीस नंतर त्याचे अपडेट देतीलच. पण 7 लोक हकनाक मिळाले. याला जबाबदार कोण? तर राष्ट्रीय महामार्ग जे आहे इथं जो तीव्र उतार आहे यांना दिसत नाही का? सातत्याने इथं आंदोलन झालेत. मी स्वतः अनेकदा बातम्या कव्हर केल्यात. ते म्हणतात उतार जो आहे तो नियमात आहे, मग लोक मरतात का? याचं उत्तर आहे का कोणाकडे? खरं तर नॅशनल हायवेने याचं उत्तर दिलं पाहिजे. याचा DPR मंजूर झालाय पण प्रत्यक्षात काही होत नाही. इलेक्शनला सगळे नेते येतात, खासदार येतात, इथं भेटी देतात, आश्वासन देतात, पण लोक मरायची संख्या काही थांबत नाही. याला जबाबदार कोण? याचं उत्तर अर्थातच सरकार आहे. इथं ढिम्म प्रशासन आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडभोर, चॅनल म्हणजे जे मीडिया, पुणे, नवले ब्रिज. पुण्यातील अपघातावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सपोज करत दुःख व्यक्त केलंय. या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. काय ट्विट केले मुख्यमंत्र्यांनी बघूया.
पुण्यातील नवले पुलावर झालेल्या अपघातात काही लोकांचा मृत्यू झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. या घटनेत प्राण गमावलेल्या व्यक्तींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येईल. तर नवले पुलावरील अपघातानंतर अजित पवार यांनीही शोक व्यक्त केलाय. काय म्हटलंय अजित पवार यांनी, बघूया. पुण्यातील नवले पुलाजवळील अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची बातमी अतिशय वेदनादायी आहे. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्याच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतो. तसंच जखमींच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा हो अशी प्रार्थना करतो, असं अजित पवार यांनी ट्विट केलंय.